नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय आहे रिकामं डोकं सैतानाचं घर. आता विषय थोडासा वेगळा आहे. मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, मुली शाळेत जायला लागली की बऱ्याच गृहिणी जॉब करतात. काही मैत्रिणी घर सांभाळण्यासाठी घरी असतात. सकाळची घरातील कामं पटापटा झाली की दुपारचा वेळ हा निवांत असतो. हाताला काही काम नसेल तर डोक्यामध्ये हजार विचार येतात. नको ते विचार डोक्यावरती घोंगावत असतात. मग ते विचार कोणतेही, घरातील, बाहेरचे, पैशाचे, व्यवहार असे कोणतेही विचार डोक्यामध्ये नेहमी घोळत राहतात. सासू काय बोलली, सून काय बोलली, नवरा काय बोलला, मुलं काय बोलतात, असे हे विचार डोक्यात घुमत राहतात. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. कामात मग नसेल तर मन रमून जातं. म्हणूनच म्हटलं आहे, रिकामं डोकं सैतानाचं घर. बऱ्याच मैत्रिणी बाहेर जॉब करतात, त्यांचा विषय वेगळाच आहे. पण बऱ्याच मैत्रिणींना घराबाहेर पडायचं आहे, काहीतरी करायचं आहे, काहीतरी व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची आहे, पण कुठून सुरुवात करू आणि काय करू हे सुचत नाही. मैत्रिणींनो, घर सांभाळत असताना काहीतरी काम करा. स्वतःला एखाद्या कामामध्ये गुंतून घ्या. थोडंसं बाहेर पडा, स्वतःसाठी जगा. एखादा छोटा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, एखादा बिझनेस चालू करा. पैशासाठी काम करा असं मी म्हणतच नाही, पण काम करण्याने मन रमेल, नको ते विचार डोक्यात येत नाहीत आणि आपण काहीतरी करतोय याचा आनंद जो मिळतोय ना, तो आपल्यासाठी भरपूर आहे. काहीतरी काम करत राहिलं की नवीन आयडिया भेटतील. कोणत्याही कामाची सुरुवात ही शून्यातूनच होते आणि अशी एक वेळ येईल की आपण पैसे कमवायला सुरुवात करू. केलेल्या कष्टाचे फळ हे नेहमी मिळते. काही ना काही काम करत राहिले की मन आनंदी, प्रसन्न राहते. मैत्रिणींनो, हा जो व्हिडिओ आहे मोटिवेशनल व्हिडिओ आहे, तुमच्यासाठी मी बनवलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि असेच नवीन जे छान व्हिडिओ पाहायचे आहेत तर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनेलवरती मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती खूप सारे असे माहितीचे व्हिडिओ, टिप्स पाहायला मिळतील. तर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.